नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, नितेश शिंदे स्पीक्स या आपल्या YouTube चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपल्याला महत्त्वाचे युद्ध सराव बघायचे आहेत. जे युद्ध सराव परीक्षेमध्ये आपल्याला वारंवार विचारले जातात आणि या संदर्भातला प्रश्न सुद्धा येणं खूप गरजेचं असतं, कारण कालच्याच झालेल्या डिपार्टमेंटल PSI मध्ये सुद्धा युद्ध सरावावरती प्रश्न विचारलेले आहेत. त्याचबरोबर पोलीस भरती, तलाठी, सर्व सरळ सेवा परीक्षांमध्ये गट ब गट क मध्ये सुद्धा आपल्याला युद्ध सरावाच्या संदर्भात एखादा प्रश्न बघायलाच मिळतो. त्यामुळं हे जे लेक्चर आहे तुम्ही अगदी व्यवस्थितपणे बघा. या लेक्चरमध्ये आपण सर्व युद्ध सराव जे आहे ते अत्यंत छान पद्धतीने, त्याचबरोबर कुठं ट्रिकच्या माध्यमातून सुद्धा शिकणार आहोत. आतापर्यंत ज्या विद्यार्थी मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये शेअर करा. सो जास्त वेळ न घेता सुरू करूयात महत्त्वाचे युद्ध सराव. बघा विद्यार्थी मित्रांनो, सेशन सुरू करण्यापूर्वी युद्ध सराव म्हणजे काय या मुद्द्याकडे आपण लक्ष देऊयात. बघा, बरेचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की युद्ध सराव म्हणजे युद्धच असतं दोन देशांमध्ये. तर असं नसतं. युद्धाचा सराव असतो तो. म्हणजे काय की समजा आता भारत आहे आणि भारत आणि अमेरिकेमध्ये काय झाला, युद्धाचा सराव झाला. आता ते युद्ध सराव वेगवेगळ्या आर्मीचे असतात. म्हणजे कधी कधी ते भूदलाचे असतात, नौदल नौदलाबरोबर असतो, हवाई दलाचा हवाई दलाबरोबर असतो. आता डिफेन्सच्या क्षेत्रामध्ये अमेरिका हा खूप वरती आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अमेरिकेचं जे डिफेन्स आहे, जे संरक्षण आहे, जे सैन्य आहे, ते खूप ॲडव्हान्स लेवलचं आहे. आणि भारतानं जर अमेरिकेबरोबर असा सराव केला तर 100% भारताला काय फायदा होईल की अमेरिकेचं जे काही सगळं डिफेन्स किंवा संरक्षणाच्या बाबतीतल्या काही गोष्टी शिकायला मिळतील. तिथल्या सैनिकांचं कशा पद्धतीने ते डिफेन्स करतात, कशा पद्धतीने ते युद्धामध्ये हालचाली करतात, त्यांच्याकडे शस्त्र कोणकोणती आहेत, त्यांच्याकडे मिसाईल्स कोणकोणती आहेत. म्हणजे युद्ध सराव ज्यावेळेस दोन देशांमध्ये होतो ना, त्यावेळेस ते टेक्नॉलॉजीचा सुद्धा तिथं काय होत असतो किंवा एकमेकाच्या काही मुद्द्यांचं सुद्धा तिथं देवाणघेवाण होत असते आणि काही देशांकडून शिकायला मिळत असतं. म्हणून हे युद्ध सराव वारंवार वेगवेगळ्या देशांबरोबर ती असतात. हे युद्ध नसतं तर हा युद्धाचा फक्त सराव असतो. ठीक आहे. आणि मग या युद्धाच्या बाबतीमध्ये, या युद्ध सरावाच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या देशांची वेगवेगळी नावं देतात. आता भारताचे सुद्धा खूप मोठमोठ्या देशांबरोबर युद्ध सराव होत असतात आणि हे युद्ध सराव होत असताना त्याला एक ओळख मिळण्यासाठी पर्टिक्युलर नाव दिलं जातं आणि हेच नाव आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं. तर युद्ध सरावाचा कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात आला असेल. आता बघूयात आपण भारताचे कोणकोणत्या देशांबरोबर महत्त्वाचे युद्ध सराव झालेले आहेत. आता जास्त वेळ न घेता आपण सुरू करूयात द्विपक्षीय युद्ध सराव. आता द्विपक्षीय युद्ध सराव म्हणजे असे युद्ध सराव की जे दोन देशांमध्ये असतात, त्याला द्विपक्षीय म्हणतात. या सत्रामध्ये आपण काही द्विपक्षीय बघणार आहोत, काही बहुपक्षीय पण बघणार आहोत, म्हणजे दोन पेक्षा जास्त देशांमध्ये, आणि काही आंतरिक युद्ध सराव पण बघणार आहोत. आंतरिक म्हणजे भारतामध्ये असणारे युद्ध सराव. तर हे द्विपक्षीय युद्ध सराव आपण काही ट्रिकच्या माध्यमातून सुद्धा बघणार आहे. ज्या विद्यार्थी मित्रांना ट्रिक आवडेल त्यांनी नक्की त्या पद्धतीने लक्षात ठेवा, की ज्यांना आवडणार नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीने लक्षात ठेवलं तरी पण चालेल. सो सुरू करूयात. पहिला युद्ध सराव बघा, भारत आणि रशिया यांच्या संदर्भातला जो युद्ध सराव आहे तो इंद्र आहे. आजच्या कंडिशनला आपल्याला माहिती आहे की रशिया हा थोडासा ताकदवर देश ठरलेला आहे की नाही. युक्रेनवरती हल्ला केल्याच्या नंतर ना नाटोनं त्याला अपोज केला, ना अमेरिका अपोज करू शकली. त्याच्यामुळे एक मोठं व्यक्तिमत्व झालेलं आहे ते. म्हणजे बरोबर का, आपण म्हणतो की स्वर्गामध्ये एक देवांचा देव असतो इंद्र, तसा तर रशिया इंद्र पण नाही, पण एक आता शक्तिशाली असं की त्याला आता कोण अपोज करत नाही, इंद्रासारखं काम झालेलं आहे त्याचं. त्याच्यामुळे रशिया आणि भारत यांच्या दरम्यानचा इंद्र युद्ध सराव आहे. आता भारत आणि बांगलादेशच्या संदर्भातला आपण बघूयात. बांगलादेश हा एकदम जवळचा राष्ट्र आहे भारताच्या, आणि बांगलादेशच्या निर्मितीमध्ये भारतानं खूप मोठी भूमिका 1971च्या युद्धामध्ये भूषवलेली आहे. त्याच्यामुळे भारताचा आणि बांगलादेशचा संबंध एकदम मैत्रीचा आहेत, प्रीतीचा आहेत. प्रीती मैत्री म्हणजे एकदम सलोख्याचा संबंध भारताचा आणि बांगलादेशचा आहे. तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, मैत्री म्हणलेलं आहे, मैत्री शक्ती म्हटलेलं नाहीये. कारण मित्र शक्ती म्हटलं तर तो परत श्रीलंकेकडे जातो. त्याच्यामुळे नुसतं मैत्री लक्षात ठेवा. मैत्री एक्सप्रेस सुद्धा आहे, मैत्री गार्डन सुद्धा भारत बांगलादेशच्या दरम्यान आहे, हे सुद्धा आपल्याला माहित आहे. त्याच्यामुळं समप्रीती मैत्री असे दोन सलोख्याचे संबंध दिसले की समजायचं की भारत आणि बांगलादेशच्या संदर्भातला हा युद्ध सराव आहे. आता भारत आणि जपानच्या संदर्भातला युद्ध सराव बघा. असं जपानची जी व्यक्ती असतात, जपानच्या व्यक्तींचं जर आपण बघितलं तर जे छोटे असतात, हाईटला कमी असतात, बरोबर, उंची कमी असते त्यांची. त्याच्यामुळं त्यांच्या गाड्या पण एकदम छोट्या असतात, असं तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे एक शिन्यू म्हणजे एकदम छोटं शिन्यू, आणि त्याच्यामध्ये गाडी आहे की नाही, गाडी शिन्यू गाडी म्हणजे छोटी गाडी, म्हणजे त्यांचं एक शिन्यू मैत्री आणि धर्मा गार्डियन, असं गार्डीवरनं गार्डियन आणि शिन्यू मैत्री म्हणजे शिन्यू लक्षात ठेवा, एकदम छोटंसं आहे नाही, शिन्यू गाडी.
म्हणजे जपानच्या लोकांची हाईट लक्षात घेऊन तुम्ही या पद्धतीने लक्षात ठेवू शकता की शनी मैत्री आणि धर्मा गार्डियन हे जपान आणि भारतच्या दरम्यानचा युद्ध सराव आहे. आता भारत आणि ओमान बघा, यांच्या दरम्यानचा युद्ध सराव महत्वाचे आहेत. एक अल नगा एक आहे, नसीम अल बहार पण आहे, त्याच्यानंतर एक्स ईस्टर्न ब्रिज सुद्धा आहे. हे भारत आणि ओमान यांच्या दरम्यानचे युद्ध सराव आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, भारत आणि ब्रिटन यांच्या दरम्यानचं युद्ध सराव. आता ब्रिटन जो आहे तो एकदम असं म्हणू की आपण खूप शक्तिशाली देश होता, असं समजलं जायचं की ब्रिटनच्याच साम्राज्यावरती सूर्य उगवायचा आणि ब्रिटनच्या साम्राज्यावरती सूर्य मावळायचा. एवढं मोठं साम्राज्य ब्रिटनचं उभारलेलं होतं. म्हणजे ते अजय वॉरियर होते. वॉरियर म्हणजे खूप त्यांनी साम्राज्य आपलं मोठं केलं होतं, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता ब्रिटनवरनं. आणि समुद्रामार्गे ब्रिटिश लोक भारतामध्ये आली होती. करेक्ट, म्हणजे कोकणात आले होते महाराष्ट्रात, असं लक्षात ठेवायचं. कोकणातनं समुद्रामार्गे ब्रिटनची लोक भारतात आली, असं तुम्ही लक्षात ठेवा. डेझर्ट ईगल हा एक युद्ध सराव भारत आणि ब्रिटनच्या दरम्यानचा आहे. ठीक आहे, कोणता? अजय वॉरियर, कोंकण आणि डेझर्ट ईगल. आता अमेरिका बघा, भारत आणि अमेरिकेच्या दरम्यानचा युद्ध सराव. टायगर ट्रम्प, ह्या ट्रम्पवरनं तुमच्या लक्षात येत असेल की तो भारत आणि अमेरिकेच्या दरम्यानचाच आहे. वज्रप्रहार, आता हे खूप महत्वाचं आहे, ह्या परीक्षेत वारंवार विचारलेलं आहे. वज्रप्रहार म्हणजे अमेरिका हा शक्तिशाली देश आहे, बरोबर का? काय झालं की अमेरिकेचा एक दबदबा खूप मोठा आहे. आज अमेरिका हा सगळ्यात शक्तिशाली, म्हणजे रशिया पण आहे पण अमेरिका हा सगळ्यात शक्तिशाली कन्सिडर केला जातो. काय झालं की अमेरिकामध्ये येतात बघा, बरेच तुम्हाला माहित असेल की इसिसच्या ह्याच्यामध्ये सुद्धा अमेरिका खूप महत्वाची भूमिका बजावली. वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये अमेरिका खूप, जिथं आंतरराष्ट्रीय मुद्दा आला की तिथं अमेरिका लगेच येतो, बरोबर का? त्याच्यामुळं एक प्रहार, वज्रप्रहार असतो त्यांचा, एक ताकदवर देश आहे, तुम्ही लक्षात ठेवा. रेड फ्लॅग, रेड फ्लॅग म्हणजे रेड अलर्ट वरून तुम्ही लक्षात ठेवा की काय जगात चुकीचं झालं की लगेच अमेरिका तिथे येत असते रेड अलर्ट घेऊन, बरोबर. आता भारतानं रशियाच्या थोडासा सपोर्ट करायला गेलं की लगेच रेड अलर्ट घेऊन अमेरिका आलाच, किंवा कुठल्या देशानं काय चुकीचं करायला गेलं की लगेच अमेरिकेचा रेड अलर्ट येतो, कारण एक ताकदवर देश आहे अमेरिका. त्याच्यामुळे रेड फ्लॅग तुम्ही लक्षात ठेवा. युद्ध अभ्यास, आता युद्ध अभ्यास नावाचा युद्ध सराव हा प्रश्न परीक्षेत येऊन गेलेला आहे. युद्ध अभ्यास नावाचा युद्ध सराव जो आहे तो अमेरिकेच्या दरम्यानचा आहे. कोणकोणतं लक्षात ठेवणार तुम्ही? टायगर ट्रम्प, वज्रप्रहार, रेड फ्लॅग आणि युद्ध अभ्यास. आता पुढं भारत आणि इंडोनेशिया. आता बघा, याच्यामध्ये भारत पण शब्द आणि ते इंडिया शब्द आहे की नाही, भारत इंडिया एकच आहे, त्याच्यामुळे भारत इंडिया एकच आहे ना, असे दोन एकत्र आल्या गोष्टी की शक्ती येते तयार, असं लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे भारत आणि इंडियामध्ये गरुड शक्ती आणि समुद्र शक्ती ह्या दोन शक्ती कुठे आहेत? भारत आणि इंडोनेशिया. भारत इंडिया एकत्र आला, शक्ती तयार झाली, गरुड शक्ती, समुद्र शक्ती. नुसतं शक्ती नव्हे, नुसतं फक्त शक्ती शब्द आला की तो वेगळा युद्ध सराव आहे. युद्ध सरावामध्ये हीच खासियत आहे, एक एक शब्द महत्वाचा आहे. भारत आणि इंडोनेशियामध्ये गरुड आणि समुद्र ह्या दोन शक्ती, नुसता गरुड पण वेगळा युद्ध सराव आहे. त्याच्यामुळे गरुडाची शक्ती, समुद्राची शक्ती हे दोन युद्ध सराव जे आहेत ते भारत आणि इंडोनेशियाच्या दरम्यानचे आहेत. आता बघा, भारत आणि चीन. कालच्याच परीक्षेत हा हँड इन हँड विचारला होता, हँड इन हँड. आता हँड इन हँड म्हणजे हातामध्ये हात. आता भारत आणि चीनचा हँड इन हँड, हातामध्ये हात नसतोच. बऱ्याचदा भारत आणि चीनचं वितुष्ट हे खूपदा आलेलं आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये मग ते अक्साई चीनचा भाग असेल, अरुणाचलचा भाग असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये भारत आणि चीनचं हँड इन हँड कधीच नाहीये, नुसता नावालाच आहे की नाही. आणि हा लक्षात ठेवा, हँड इन हँड नुसता नावालाच आहे, हातात नाही. हिम विजय. आता हिम, आता भारत आणि कोणत्या देशांच्या दरम्यान बर्फ जास्त पडतो? तर चायना तिकडे, अक्साई चीन किंवा तो सियाचीनचा भाग जो आहे तो हिमवृष्टी खूप भरपूर सारी होते. सो हिमविजय जो आहे तो युद्ध सराव आणि हँड इन हँड युद्ध सराव भारत आणि चीनच्या दरम्यानचे आहेत. आता पुढचा भारत आणि फ्रान्स, खूप महत्वाचा आहे. फ्रान्स सुद्धा एक खूप शक्तिशाली देश आहे बघा. ह्याच्यामधला युद्ध सराव कोणता आहे? शक्ती. आता बघा, गरुड शक्ती, समुद्र शक्ती इंडोनेशिया, आणि नुसतं शक्ती म्हटलं तर फ्रान्स. आता फ्रान्सच्या गरुडामध्ये एवढी खूप शक्ती आहे, तो खूप वरून उडतो, असं लक्षात ठेवा तुम्ही, है नाही. फ्रान्सच्या गरुडामध्ये एवढी शक्ती आहे की तो वरून उडतो, खूप वरून उडतो, असं लक्षात ठेवा. म्हणजे गरुड शक्ती आणि वरून हे युद्ध सराव भारत आणि फ्रान्सच्या दरम्यानचे आहेत. हे युद्ध सराव तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचे काही युद्ध सराव आहेत बघा. भारत आणि नेपाळचा सूर्य किरण आहे, हा सोपा आहे, हा बऱ्याच परीक्षेमध्ये विचारला जातो आणि ह्याच्यामध्ये ट्रिक नाहीये, काय सोपा आहे. भारत आणि नेपाळच्या दरम्यानचा सूर्य किरण. आता भारत आणि मलेशिया है. आता मले म्हणजे काय म्हणतो आपण? मले म्हणजे माझा, मला, है का नाही, माझा हरी, असं तुम्ही लक्षात ठेवा. मलेशिया म्हटलं की हरिमाऊ शक्ती, है की नाही, माझा हरी, असं तुम्ही लक्षात ठेवा. मलेशिया म्हणजे हरिमाऊ शक्ती, माझा हरी,
असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. याच्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यानचा आहे तो पिंच ब्लॉक आहे. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा पिंच ब्लॉक आहे. पिंच वरनं तुम्ही लक्षात ठेवा. पिंच म्हणजे काय तर मैदान. पिंच म्हणजे काय तर मैदान. तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल की जे मेलबर्न आहे हे खूप काळी भरपूर दिवस जगातील सर्वात मोठं क्रिकेटचं मैदान होतं. आपलं जे नरेंद्र मोदी स्टेडियम आहे ते येण्यापूर्वी मेलबर्न हे पिच जगातली खूप मोठं होतं क्रिकेटचं पिच, असं लक्षात ठेवायचं तुम्ही. ऑस्ट्रेलियाचं पिच ब्लॉक हा जो युद्ध सराव आहे तो भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान आहे, पिच ब्लॉक. आता भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान बघा विद्यार्थी मित्रांनो, आता इथं काय आहे, मी सांगितलं तुम्हाला मगाशी भारत आणि बांगलादेशमध्ये मैत्री होती आणि भारत आणि फ्रान्समध्ये शक्ती होता. आता इथं मित्र शक्ती आलाय हे का बघा, श्रीलंका आणि भारत मित्र शक्ती आला. त्याच्यामुळे मी सांगत असतो प्रत्येक शब्द व्यवस्थितपणे बघायचा. आता हा जो आहे मैत्र आणि शक्ती असं लक्षात ठेवा. मित्राची शक्ती, श्रीलंका पण जवळ आहे आपल्या, आहे की नाही. त्याच्यामुळे मित्राची शक्ती असं जवळ जवळचे आहेत बघा. भारत आणि बांगलादेश पण जवळच आहे एकदम. त्याच्यामध्ये काय आलता, समप्रीती आलता, मैत्री आलता. तसं श्रीलंका सुद्धा आपल्या जवळचेच आहेत. मग त्याच्यामध्ये मित्राची शक्ती असं लक्षात ठेवा. मित्र शक्ती, मैत्री वेगळा आहे. मैत्री कोणाच्या दरम्यान आहे, भारत आणि बांगलादेश. शक्ती कोणाच्या दरम्यान आहे, भारत आणि फ्रान्स. मात्र मैत्री शक्ती कोणाच्या दरम्यान आहे, श्रीलंका. आणि इथं खूप विद्यार्थी मित्र आपले मार्क लूज करतात. मी इथं तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे सांगतोय, वाचताना ते लक्षात येत नाही. त्यामुळे मी जे सांगतोय ते व्यवस्थित प्रॉपरपणे लक्षात ठेवा की मैत्री भारत बांगलादेश, शक्ती भारत फ्रान्स आणि मैत्री शक्ती ही भारत श्रीलंका. स्लिनेक्स, आता हे नावावरूनच आहे, श्रीलंकेचं श्रीनेक्स असं नावावरूनच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ते लक्षात येईल. श्रीलंका, स्लिनेक्स हे शब्द जवळ जवळ जातोय त्याच्यामुळे स्लिनेक्स पण आहे भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान. आता भारत आणि म्यानमार यांच्यामध्ये इमनेक्स आहे. इथं पण बघा हे म्यानमारचा MN तुम्हाला दिसत आहे की नाही, यम भारत म्यानमार, इमनेक्स आहे की नाही, MM म्यानमार. भारत आणि म्यानमारच्या दरम्यानचा कोणता आहे, इमनेक्स आहे. आता भारत आणि मंगोलिया, आता बघा हा कसा लक्षात ठेवायचा, याच्यामध्ये मँगो लक्षात ठेवा आणि याच्यामध्ये हत्तीला मँगो आवडतात असं लक्षात ठेवा तुम्ही. भारत आणि मंगोलियामध्ये नोमॅडिक एलिफंट, एलिफंट म्हणजे काय, हत्ती, बरोबर. मँगो हत्ती असं जिथं आलं की लक्षात ठेवायचं की ते नोमॅडिक एलिफंट हा भारत आणि मंगोलियाच्या दरम्यान आहे. मँगो आवडतात हत्तीला, एलिफंट असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता. याच्यानंतर भारत आणि मालदीव यांच्या दरम्यान कुवेरिन आहे. आता हा सुद्धा जवळजवळ शब्द तिथं आहे का ना, मालदीव, कुवेरिन. हा शब्द जवळजवळ मालदीव, कुवेरिन त्याच्या जवळ जातो एकदम. तुम्ही त्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. मालदीव, कुवेरिन हा शब्द जवळजवळ मालदीव, कुवेरिन हा जवळजवळचा वाटतो, तुम्ही ते लक्षात ठेवा. याच्यानंतर भारत आणि उझबेकिस्तान, बघा भारत आणि उझबेकिस्तान जो आहे यांच्या दरम्यान दस्तलीक हा युद्ध सराव झाला होता. उझबेकिस्तानची राजधानी आहे ताश्कंद, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इथं ताश्कंद मध्ये काय झाला होता, करार झाला होता भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान 1965 युद्धाच्या वेळी करार झाला होता. आणि त्या कराराची माहिती कुठं लीक नाही झाली पाहिजे, हे की नाही. लीक हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा. दस्तऐवज कुठं लीक नाही झाली पाहिजे त्या कराराचे. सो भारत आणि उझबेकिस्तान कसं लक्षात ठेवायचं की दस्तऐवज कुठं लीक नाही झाले पाहिजेत, कारण तिथं करार झाला असता. ताश्कंद कुठे, उझबेकिस्तानमध्ये. तो भारत आणि उझबेकिस्तानमध्ये दस्तलीक आहे. भारत आणि सिंगापूरमध्ये सिम्बेक्स आहे. सिंगापूरचा SI लक्षात ठेवा इथं, सिंगापूरचा SI. विद्यार्थी मित्रांनो, स्लिनेक्स भारत श्रीलंका आणि सिम्बेक्स भारत सिंगापूर, ह्या दोन्हीचा डिफरन्स लक्षात ठेवा तुम्ही, ठीक आहे. इथं काय आहे, स्लिनेक्स भारत श्रीलंका आणि सिम्बेक्स भारत सिंगापूर हे दोन वेगवेगळे आहेत. आता हे युद्ध सराव द्विपक्षीय होते, म्हणजे दोन दोन राष्ट्रांच्या दरम्यान होते. काही युद्ध सराव हे बहुपक्षीय असतात. बहुपक्षीय असतात म्हणजे काय असतात की ते एकापेक्षा जास्त देशांच्या मध्ये खेळवले जातात. मगाशी आपण सगळे बघितलं द्विपक्षीय होते, आता हे बहुपक्षीय आहेत. बहुपक्षीय आहेत म्हणजे ते एकापेक्षा जास्त देशांच्या दरम्यान काय केले जातात, खेळवले गेले जातात. त्यातला हा मलबार बऱ्याचदा परीक्षेत विचारलेला आहे. मलबार लक्षात ठेवा. हा भारत आहे, अमेरिका आहे, जपान आहे आणि ऑस्ट्रेलिया आहे. या 4 देशांची एक संघटना सुद्धा तुम्हाला माहित असेल, क्वाड नावाची संघटना आहे. क्वाड, या क्वाड कंट्रीज मध्ये हा युद्ध सराव खेळवला जातो. मलबार, भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हा बऱ्याच परीक्षेत विचारलेला आहे. IMP मी इथं करतो. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया. त्याच्यानंतर सिटमॅक्स 20 हा भारत, सिंगापूर, थायलंडच्या दरम्यानचा आहे. दोस्ती 14 हा भारत, मालदीव, श्रीलंकेच्या दरम्यानचा आहे. सी ड्रॅगन 2022 आत्ताच झाला बघा. सी ड्रॅगन 2022 क्वाड कंट्रीज दक्षिण कोरिया आणि कॅनडा. तुम्ही म्हणाल भारत कुठे आहे, भारत आहे ना, क्वाड मध्ये भारत आहे, कारण क्वाड मध्ये हे 4 देश आहेत.
भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आणि कॅनडा यांच्यामध्ये सी ड्रॅगन आहे. हा नेपच्यून स्ट्राईक कदाचित परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, कारण हा नेपच्यून स्ट्राईक युद्ध सराव जो आहे तो नाटो देशांचा समुद्र अभ्यास आहे. नाटो जे देश आहेत, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, हे चर्चेमध्ये आहेत सध्या भारत रशिया युद्धामुळे, युक्रेन आणि रशिया युद्धामुळे. त्याच्यामुळे नाटोचा युद्ध अभ्यास कोणता आहे, समुद्र युद्ध अभ्यास, तो नेपच्यून स्ट्राईक नावाचा आहे. म्हणजे काही युद्ध अभ्यास हे द्विपक्षीय असतात, काही बहुपक्षीय असतात, आणि काही युद्ध अभ्यास जे आहेत ते भारताचे ते आंतरिक युद्ध अभ्यास असतात. म्हणजे भारतातल्या भारतात असणारे युद्ध अभ्यास, त्याला आंतरिक युद्ध अभ्यास असं आपण म्हणतो. याच्यामध्ये काय आहेत बघा, छोटे छोटे महत्वाचे. सॅरेक्स नावाचा युद्ध अभ्यास जो आहे तो भारतीय तटरक्षक दलाचा एक युद्ध अभ्यास आहे. राष्ट्रीय पातळीवरील शोध आणि बचाव यांच्यासाठी आहे. तटरक्षक दल म्हणजे कोस्टल गार्डचा आहे सॅरेक्स. याच्यानंतर मिलन 2020 हा जो युद्ध अभ्यास आहे तो भारतीय नौदलाचा बहुराष्ट्रीय सैनिकी कवायतींचं आयोजन आहे. म्हणजे हा नौदलाचा आहे. वरचा सॅरेक्स हा तटरक्षक दलाचा होता. त्याच्यानंतर बिमस्टेक DMX 2020 हा आपत्ती व्यवस्थापन सराव आहे. नॅशनल डिझास्टर रिलीफ फोर्स म्हणजे आपत्ती व्यवस्थापनासाठीचा हा बिमस्टेक डिमनेक्स 2020 हा युद्ध सराव आहे. सिंधू दर्शन हा युद्ध सराव भारत, त्याचं लष्कर आणि हवाई दल या दोन दलांच्या दरम्यानचा आहे, लक्षात ठेवा. आणि स्पेलिंग फील्ड 2019 हा भारतातील तीनही सैन्य दलांचा युद्ध सराव आहे. आता बऱ्यापैकी परीक्षेमध्ये द्विपक्षीयच विचारले जातात, मात्र आले कधी तर बहुपक्षीय आणि आंतरिक युद्ध सराव सुद्धा आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे जे युद्ध सराव आहेत ते अतिशय योग्य पद्धतीने महत्वाचे युद्ध सराव तुमच्यापर्यंत छोट्या छोट्या ट्रिकच्या माध्यमातून सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. लेक्चर कसं वाटलं नक्की कळवा. त्याचबरोबर अजून काही महत्त्वाचे प्रश्न किंवा अजून काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा आगामी काळामध्ये तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न आपल्या नितेश शिंदे स्पीक्स या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून केला जाणार आहे. तर काही महत्त्वाचे युद्ध सरावाची उत्तरं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. हे काही युद्ध सरावांचे प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी देतोय. बघा, पहिला तर युद्ध सराव मी तुम्हाला देतो इथं, की हे युद्ध सराव कोणकोणत्या देशांमध्ये पार पडलेले आहेत ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पहिला आहे नोमॅडिक इलिफंट. हा युद्ध सराव कोणत्या दोन देशांमध्ये पार पडला. त्याच्यानंतर वरुण हा युद्ध सराव कोणत्या दोन देशांमध्ये पार पडला. त्याच्यानंतर तिसरा जो आहे तो इंद्र हा युद्ध सराव कोणत्या दोन देशांमध्ये पार पडला. त्याच्यानंतर दस्तलीक हा युद्ध सराव कोणत्या दोन देशांमध्ये पार पडला. आणि शेवटचा जो आहे तो म्हणजे मैत्री हा युद्ध सराव कोणत्या दोन देशांमध्ये पार पडला. या 5 प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. लेक्चर कसं वाटलं, आवडलं का, नक्की कळवा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या. ऑलवेज बी हॅपी. थँक्यू सो मच.